मित्रांनो, जर तुम्ही ओला उबरच्या बिझनेसमध्ये किंवा टॅक्सी बिझनेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी साहेबराव तुमचे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपला आजचा विषय गाडी कोणती घ्यावी किंवा ओला उबर बिझनेसमध्ये यावे का नाही यावे. टॅक्सी बिझनेसमध्ये जर तुम्हाला टॅक्सी बिझनेसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला गाडीविषयी थोडीफार माहिती असायला पाहिजे. जसं की सेडान गाडी, मिनी गाडी, त्याच्यापेक्षा एक्सप्रेस जर घेतली तर त्याच्यापेक्षा मिनी गाडी येते. तर ह्या गाड्यांमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे असा आहे की जर तुम्ही मिनी गाडी घेतली तर तुम्हाला मिनीच्या ट्रिप येतील, आणि जर सेडान गाडी घेतली, सेडान म्हणजे औरा, डिझायर वगैरे वगैरे अशा ज्या आहेत त्या प्रकारच्या मिनीच्या पण राईड येतील, आणि त्याच्यापेक्षा मिनी जे एक्सप्रेसवाला जे पडतात त्या पण राईड येतील. आणि सेडान गाड्यांचा तर काही विषयच नाही, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना राईड भेटतात, इंटरसिटी ट्रिप भेटतात, हाऊस स्टेशनला सारखं त्यांचं असतं. आणि जर तुम्हाला जर या बिझनेसमध्ये यायचं असेल, तुम्हाला त्या गाडीची माहिती असायला हवी. तर असं काय होतं, जर तुम्ही वॅगनर गाडी घेसाल किंवा मिनी गाडी घेसाल कुठलीही, तर वॅगनरमध्ये येतात, मिनीमध्ये एक्सप्रेस येईल, वॅगनर येईल आणि सेलेरिओ येईल. अशा 3-4 टाईपमध्ये येतात. हॅशबॅक गाड्या असतात त्या सगळ्या मिनीमध्ये येतात, आणि सेडॅन गाड्या ज्या येतात त्या सगळ्या सेडान प्रीमियरमध्ये येतात. तर ते वेगळं असं आहे की त्यांना लॉंग राईड पडतात, हाऊस स्टेशन पडतात, आणि मिनी गाड्यांना जे लोकल राईड पडतात, आणि कधी तर एखादी हाऊस स्टेशन पडले तर पडले. जर तुम्ही गाडी घेत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असायला पाहिजेतच. आणि दुसरा मुद्दा असा आहे, या बिझनेसमध्ये यायला पाहिजे का नाही पाहिजे. पैसा तर भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, काम करणारा पैसा भरपूर आहे या बिझनेसमध्ये. पण तुमचा दिवस कुठं असेल, रात्र कुठं असेल हे तुम्हाला सुद्धा माहीत नसणार आहे. जेव्हा राईड भेटेल तेव्हा निघालं, आणि जेव्हा राईड पडले तेव्हा वापस आलं, असं बिझनेसमध्ये असणार आहे टोटल. तर तुम्हाला दिवस आणि रात्र हे काही सुधारणार नाही. आणि हाऊस स्टेशन पडल्यानंतर काही विषयच नसतो. रिटर्नची कधी ट्रिप पडेल तुम्हाला पण माहीत नसतं, आणि कुणालाच माहीत नसतं. अशा प्रकारे आपण सेडान गाडी चालू शकतो. आणि मिनी जर घेतली तुम्ही जर गाडी, तर तुम्ही लोकलमध्ये चालू शकतो. या बिझनेसमध्ये येण्या अगोदर तुम्हाला हे पण माहिती असायला पाहिजे कुठली ॲप कशा प्रकारे काम करते, किती पर्सेंटेज आपलं घेणार आहे ते कंपनी. आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या कंपन्या आहेत, ओला, उबर, रॅपिडो, या जे कंपन्या आहेत टॅक्सी बिझनेसमध्ये, या कशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करून देतात आणि कशा प्रकारे त्यांचं काम चालतं हे पण माहीत असायला पाहिजे. ह्यांचे जे रेट आहेत खालीवरी होऊ शकतात, होत राहतात. पीक आवर्समध्ये जास्त रेट भेटतो, जसे की सकाळी 8 ते 10पर्यंत, आणि संध्याकाळी 5 ते 9पर्यंत, असा जो पीक आवर्स आहे त्यांचा ठरलेला. आणि ज्या वेळेमध्ये जास्त राईड पडतात, ऑफिस टायमिंग आहे त्या वेळेमध्ये जास्त रेट असतो. पण त्या वेळेस जर काम केलं तर आपला बिझनेस जास्त होतो, म्हणजे चांगल्या प्रकारे बेनिफिट होतं. आणि त्याच वेळेमध्ये जास्त ट्रॉफिक पण लागतं तुम्हाला. तुमच्या हिशोबाने तुम्ही काम करू शकता. आणि जे कोणी बी या बिझनेसमध्ये नवीन येण्याचा प्रयत्न करणारे, त्यांनी आधी सुरुवातीला सगळ्यात आधी माहिती काढणे, एका दोघांपाशी 6 महिने, वर्षभर एकदा काम करणे, ओला उबर बिझनेस कसा असतो, त्याच्यानंतरच गाडी घेण्याचा प्रयत्न करणे. डायरेक्ट गाडी घेऊ नये. कारण का, तर त्याच्यापेक्षा काही माहिती नसते. कंपन्या कसा रेट देतात, कसं काम असतं, किती रुपयासाठी आपल्याला कुठपर्यंत जावं लागतं, पिकअप किती दूर करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. त्याच्यानंतरच गाडी घेण्याचा प्रयत्न करा. अचानक गाडी घेऊ नका, त्याच्यानंतर डिप्रेशनमध्ये असाल तुम्ही. नाहीतर एखाद्याला चांगलं वाटलं तर चांगलं पण होऊ शकतं, पण डायरेक्टली घेऊ नका. माझी रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माहितीपूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.